नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे चैतन्य आणि स्वागत आहे तुमचं गणपती ब्लॉग सिरीजच्या डे 5 मध्ये। तर आदल्या दिवशी रात्री म्हणजेच गणपतीच्या चौथ्या दिवशी आम्ही सगळे वाडीतले ठाकूर जमलेलो आमच्याच एका भावकीच्या घरात भजनासाठी। भजन करून झाल्यानंतर मस्तपैकी आम्ही कांदा भजी एन्जॉय केली आणि त्यासोबत उसळ सुद्धा होती। गरमागरम भजी आणि उसळ बघून प्रणव तर एकदम खुशच झालेला। तिथून आम्ही घराकडे आलो आणि सकाळी उठून बघितलं तर पप्पा आणि दादा दोघेही पूजेला बसलेले, कारण आज 2 एकादशनी होती म्हणून। जेवणात मम्मीने आज मस्तपैकी वडे, काळ्या वाटणीची उसळ, खीर आणि मोदक सुद्धा होते, कारण आज लास्ट दिवस होता म्हणून। आमच्याकडे रोज मोदक नसतात, पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी असतात। संध्याकाळ झालेली आणि भटजी काका उत्तर पूजेसाठी आलेले। उत्तर पूजा करून झाल्यानंतर बाप्पाजवळ नारळ ठेवला आणि गाराणं घालण्यात आलं। विसर्जनावेळी तिकडे घाई गडबड होऊ नये म्हणून पप्पा म्हणाले की आपण घरातच प्रसाद बनवून तिकडे नेऊया। तिकडे पप्पा प्रसादाची तयारी करत होते आणि आपण इकडे धिंगाणा घालण्याची। यावेळी आपण गावठी बॉम्ब घेतलेले। आपल्याला ते पेटारे आवडत नाही, कारण ते फाडफाड फुडफुड फुसके फुटतात म्हणून। ते बॉक्स वगैरे हातातून नाचवत बसण्यापेक्षा आपण आपले बॉम्ब पिशवीत टाकून घेतले। मस्तपैकी एका हातात पिशवी अडकवली आणि दुसऱ्या हातात लायटर। उसके बाद ट्रिगर दबाव और ये फिर खलास, मस्त आग आणि धूर संकटच। पावसाचे दिवस आहेत आपल्याला माहिती आहे आणि साधे लायटर वाऱ्याने पेटत नाही, म्हणून आपण गॅस लायटर घेतलेले। फुल तयारीमध्ये होतो आपण ब्लास्ट करण्याच्या। मम्मी पप्पा दोघेही कामात बिझी होते, म्हणून म्हटलं आपणच रांगोळी काढू आणि आपली कलाही थोडी सादर करूया। सो मी काढलेली रांगोळी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। बाहेर येऊन बघितले तर टेम्पो सुद्धा आलेला। सगळी तयारी झालेली आणि आता वेळ होती गौरी विसर्जनाची। मम्मा पटकन रेडी झाली आणि आम्ही गौरी विसर्जन करून घेतलं। त्यानंतर बाप्पाला त्याच्या स्थानावरून खाली उतरवलं आणि आम्ही सगळ्यांनी त्याला गोडधोड भरवायला सुरुवात केली। 5 दिवस आमच्याकडून मनोभावे सेवा करून घेतल्यानंतर आता त्याला निरोप द्यायची वेळ होती। जसं एक एक मिनिट जात होता आणि विसर्जनाची वेळ जवळ येत होती, आपलं मन सुद्धा भरून आलेलं। हाच तो क्षण आहे जिकडे सगळ्यांचे डोळे पाणावतात। 5 दिवस आपल्या लेकरू आपल्या घराकडे आलेला आणि त्याची सेवा चाकरी करून आता त्याला निरोप द्यायची वेळ होती। हे सगळं करताना डोळे पाणावलेले नक्की असतात, पण मनात सुद्धा आनंद असतो की पुढच्या वर्षी तो याच उत्साहाने परत येणार आहे म्हणून। मित्रांनो, कुडाळातून घेतलेले गावठी बॉम्ब काही उपयोगाचे नाहीत, त्यापेक्षा ते हिरवे सुतळी बॉम्ब चांगले फुटले। हे असले गावठी बॉम्ब वगैरे बांधतच चांगले भेटतात। हा तर आपला पर्सनल एक्सपिरियन्स होता, बाकी सगळी तुमची मर्जी। त्या शेवटच्या क्षणी बाप्पाला डोळे भरून बघून घेतलं, कारण तो आपल्याला आता पुढच्या वर्षी डायरेक्ट दिसणार होता। बाप्पाचं विसर्जन करून आम्ही घराकडे आलो आणि जसं तुम्हाला हे मकर रिकामे दिसतंय तसं आमचं घर सुद्धा रिकामी झालेलं एकदम। महिनाभर अगोदर ती लगबग धावपळ सुरू झालेली, त्याचा आज शेवट झाला। सो दॅट्स इट फॉर टुडे। आपल्या गणपती ब्लॉग सिरीजचा हा शेवटचा ब्लॉग होता। इथून पुढे आपले रेग्युलर ब्लॉग्स येतील। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि बोला गणपती बाप्पा मोरया।